मध्ये आम्ही दादा नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आज कसं कसं नियोजन काय झालं काय? आज यादव साहेबांनी आम्हाला इथं बैल घेऊन बोलवलं. हा पण असं वाटलं नव्हतं की बाबा चिपळूण सिटी एवढं मोठं प्रदर्शन भरेल आणि वैयक्तिक प्रदर्शन भरवतील आणि सर्व शेतकरी माणसासनी की जुन्या किंवा तरुण वर्ग पिढीला जुन्या काही गोष्टी आहेत त्या दाखवण्यात आल्या. मी मागच्या मी प्रदर्शन एवढी भरपूर बघितली पण जुन्या पिढ्या कुठल्याही प्रदर्शनात दाखवल्या नाहीत जुन्या गोष्टी. त्या आज लाईव्ह टेलिकास्ट त्यांनी इथे केल्या त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचं धन्यवाद. की नेता असावा तर असा असावा म्हणजे मला वाटायला लागले कारण का शेतकऱ्यांचा विचार करणारा नेता असावा नाहीतर काय तेवढ्या फक्त राजकारण केलं प्रचार केला असं काही नसावं. पण आज उघड दिसलं की म्हणजे नेता हा शेतकऱ्यांसाठी आहे असा नाही की बाबा प्रतिष्ठित किंवा मोठं नाव करायचं ह्या बाबतीत घेतलेलं नाही. आज इथं आल्यानंतर जाणवलं मला पूर्ण. कसं कसं नियोजन तुम्ही कसं मिळून लावलंस? नियोजन सगळं लावणारं नियोजन हे आहेत कारण ह्यांचं आमचं जुनं संबंध आहे. चिपळूण बँकेचे मॅनेजर आहेत कराभाऊ आपले मुंडे. काय झालं म्हणजे सर्व तुमच्याकडे जाऊन तुम्ही गेला का? हा त्याच्यानंतर ठरलेला विषय पहिला आणायचा मग आणला बैल. सर्वांबद्दल काय बोलाल नियोजन करतात पहिल्या बिलान सगळं? सौरभ दादांच्या बरोबर बोलणं एक तर म्हणजे दादांच्या विषयी सौरभ दादा विषयी बोलणं एक तर आता शब्दच नाहीत कारण का तर एवढं फॅन्स फॉलोअर किंवा एवढी गर्दी आज बघून म्हणजे वेगळंच काहीतरी असं वाटायला म्हणजे काहीतरी शनी एक सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरात काहीतरी चांगला हेतून चांगलं दृष्टिकोनाने इथं आज व्यासपीठ उभं केलं ह्याच्यातच मोठा मला आज आनंद आहे. पाटील आज योग